मी बसलो रानात राखण करण्यासाठी. इस्तोकला मस्तपैकी रानडुकरं खूप त्रास देते ना आपल्या कपाशीले. तिकडली पार नष्ट केली आपली कपाशी. 1.5 एकर 1.5 एकर जागा फक्त मले. हां, तिथली नष्ट केली अर्धी. आता मी इस्तोकला मस्तपैकी ते बसलो. सुमित्राला सांगितलं 7-8 वाजता येतं म्हणलं जेवाले. मस्त गोड वरण बनवून ठेव म्हणलं. आणि मग हे 7-8 वाजले का राखण करून चाललं घरी. पुन्हा जेवण खावण करून पुन्हा याचं. पुन्हा 8-9 वाजता रातचे 11 वाजेपर्यंत राखण करायची रानाची. आणि मग घरी जाऊन झोपायचं. कधी कधी मुक्काम येतच करा. आता जागली का म्हणते मारोशीवर आपल्या. मग तिकडे मचान बनवलं तिकडे तिथं. असं आता सध्या आमचं चालू आहे भावांनो. सकाळ बघा येतो मस्तपैकी इस्तो करून टाकला जबरदस्तपैकी. बसलो शेकत. आता थंड झालं ना वातावरण. संध्याकाळी झाली. दळ लागतं थोडा बसलो शेकत. आणि राखण पुन्हा अनेक काम आहे आता आपले. राखण शेकणं असं होते आता. चला परवा येतं जेवलो परवा. आता लहानच्या पोवाला का थोडा द्यायचा म्हणलं. घरीच जाऊन जेवतो आता डायरेक्ट. असं आहे आता भाव चालू आहे आता भावांनो. आता करा जाहीर असं लाईक करा, कमेंट करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगून थांबा. आम्ही एक स्पेशल चॅनल काढलं. असे मोठाले व्हिडिओ दाखवासाठी आडवे व्हिडिओ. असे शॉर्ट व्हिडिओ नाही म्हणतो. उत्तम सुमित्रा मराठी व्लॉग्स नावाचं. तिथं तुम्हाला मोठाले व्हिडिओ दिसन. आमच्या चॅनल तुम्ही जाऊन सपोर्ट करा असाच. कारण तर तुमच्या सपोर्टच्या भरोश्यावर आता आमचं जीवन आहे. शेती बुळाकडे नेली रानडुकरानं. त्याच्या पहिलं पावसानं नेली. खत झाला भक्कम. निकाल लागला जीवनाचा. आमची दुनियाच नष्ट होऊन गेली भावांना. का सांगा तुम्हाला. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे. पुन्हा पुन्हा का सांगायचं ते गोष्ट. करा लाईक जास्तीत जास्त. कमेंट करा, हाईप करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करून ठेवा.